नमस्कार, मी प्रसाद संजय जाधव. आज शाळेचे नाव आहे श्री पाराशर हायस्कूल पारगाव. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे प्लास्टिकचा पुनर्वापर. प्लास्टिकची बाटली आहे, त्याच्यापासून धागे काढायचे. धाग्यांपासून बाजला, खुर्ची, झाडू, टॉयलेट क्लिनिंग ब्रश, फरशी क्लिनिंग ब्रश, दोरी, गार्डन हँगिंग आणि पक्ष्यांसाठी बॉटलचा यूज करून धान्य ठेवण्यासाठी उपयोग केलेला आहे. आकर्षक फुलदाण्या आणि प्लास्टिक वितळून प्लास्टिकचा एक भाग व प्रेशरचे 2 भाग असे 3 भाग मिळून प्लास्टिकचा रस्ता बनवता येतो. कुठे आहे रस्ता? हां त्या पुनर्वापर करण्यासाठी प्लास्टिकमुळे आजार होतात, त्यामुळे प्लास्टिकचा पुनर्वापर व्हावा म्हणून. प्लास्टिकमुळे डायऑक्साईड, विषारी वायू नाकातून जातात. श्वसनक्रिया परिणाम होतो श्वसनक्रियेवरती. ते मायक्रोप्लास्टिकचे कण पोटात जाऊन कॅन्सर होतो. नमस्कार, मी प्रसाद संजय जाधव. मी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर मार्फत श्री पाराशर हायस्कूल पारगाव या शाळेचा मी विद्यार्थी आहे. सर्वप्रथम 52व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी 2025च्या सर्व आयोजकांचे जसे की श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारिणी तसेच प्राचार्य व त्यांचे शिक्षक व शिक्षकेतर सहकारी आणि शासकीय पदाधिकारी यांचे उत्कृष्ट आयोजन लाभल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये विविध प्रयोग बघायला मिळाले आणि एवढे विज्ञान प्रदर्शन झाले, पण हे विज्ञान प्रदर्शन खूप अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पडले. येथील सर्व आयोजक व सिक्युरिटी कर्मचारी खूप स्ट्रिक्ट आहे आणि एकाही प्रोजेक्टला यांच्यामुळे धक्का लागलेला नाही. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. व्यासपीठावरील मान्यवर त्यांचे मी स्वागत करतो. येथील नियोजन खूप छान आहे. जसे की जेवणाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने, म्हणजे सर्व सकाळचा नाश्ता, चहा व दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा, संध्याकाळचं जेवण व जेवणामध्ये पण खूप व्हरायटीज होत्या. रोज वेगवेगळे जेवण. 5 दिवस विज्ञान प्रदर्शन खूप छान झाले, हे मला सांगायला आनंद होत आहे. माझा प्रयोग आहे प्लास्टिकचा पुनर्वापर. म्हणजे या प्रोजेक्टमध्ये भारत दरवर्षी 26,000 टन प्लास्टिक कचरा तयार करतो. 140 कोटी लोकसंख्येपैकी प्रत्येक जण प्लास्टिक वापरतो. 8 दशलक्ष टन कचरा दरवर्षी समुद्रात जातो. आणि यामुळे आम्ही उपकरण बनवलं आहे की एक बाटली कट करण्याचे एक मशीन आहे. त्या बाटलीपासून आपण धागे काढायचे आणि त्या धाग्यांपासून बाजला, खुर्ची, झाडू, ब्रश अशा विविध आकर्षक फुलदाण्या असे इतर विविध वस्तू आपल्याला बनवायला येतात. या प्रोजेक्टमुळे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतात. गोळा करणाऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि अशा पद्धतीने मशीन बनवणाऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. मशीनपासून धागे काढणाऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि त्या धाग्यांपासून वस्तू बनवणाऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि त्या वस्तूंचे मार्केटिंग करणाऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. अशा पद्धतीने बेरोजगारांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि या प्रोजेक्टची सरकारने दखल घ्यावी व हा प्रोजेक्ट अंमलात आणावा. कमिटी खूप छान आहे. रोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाटक खूप छान आवडले. त्यांचा राज्याभिषेक तिथे दाखवला होता. शेवटच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमात विविध बालवैज्ञानिकांना सहभाग होण्याचे आयोजन केले होते आणि त्यातील काही विद्यार्थी त्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. अशा पद्धतीने 5 दिवसाचा हा विज्ञान प्रदर्शनीय कार्यक्रम राज्यस्तरीय खूप छान
आनंदी पार पडला याबद्दल मला आनंद होत आहे. मी इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद. तुझ्या या फीडबॅकमधनं आमच्या सर्व व्यवस्थांवर जे शिक्कामोर्तब तू केलंस. यानंतर मी आमंत्रित करतो कुमारी मनीषा गुप्ता, नंदछाया विद्यानिकेतन, साकीनाका, मुंबई. त्यांनी व्यासपीठावर यावं व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्या. माननीय मंत्री महोदयांचा या विद्यार्थ्याप्रती असलेलं प्रेम आणि त्याला मिळणारी प्रेरणा या विद्यार्थ्याच्या आयुष्यात आणि या विद्यार्थ्यासारखेच जे सर्व विद्यार्थी इथं बसलेले आहेत त्या सर्वांनाच अत्यंत प्रेरणा देणारं हे जेस्चर. माननीय मंत्री महोदयांचे मनापासून आभार आणि विद्यार्थी मित्रांना देखील शुभेच्छा. मी